2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. एकदम छान वाटतंय, सगळं भरून आलंय मन, एवढे जण आलेत मानसुळ्याला. थँक्यू सो मच. त्या दांड्याची परंपरा पहिल्यांदा अनुभव. तू बरं वाटत, तू आलास आहे, बरं वाटलं. तुमचं ड्रेसिंग बघून मी एकदम भारावून गेलेलो आहे. पेटीएम करो. आता तर बोली तोच जोडीदार हवा आणि लगेच चाललीस. हिने डेंजर आहे हो, ही पाच नाही दहा घेईल. 15 अपनापुरती बंगल्याच्या गोष्टी करतात. तुम्ही 1000 रुपये देता. नमस्कार मंडळी, आज आपल्या काकांच्या मुलीची हळद आहे. श्याम बोबडी हे माझे काका आहेत. तर आज खूप धमाल येणार आहे आणि आज आम्ही पोशाख बघा मस्त कोळी लुक केलेला आहे, कारण आम्ही जातीने कोळी आहोत. काका ये आहे, आपला काका आहे अविनाश बोबडी. तर हे आपली सगळी मंडळी आहे आणि आज खूप धमाल येणार आहे. आज तुम्हाला बघायला भेटेल कोळ्यांची प्रथा. एक हळदीच्या दिवशी आम्ही साजरा करतो, तो एक सणच असतो आमचा म्हणा. बरोबर काका? बरोबर. त्याला म्हणतात वरमाई. बरोबर काका? बरोबर. तुम्ही सांगा दोन शब्द. वरमाई हा सोहळा आहे की मामा आपल्या भाची किंवा भाचा ज्याचे लग्न आहे त्यानिमित्त त्याच्या स्वतःच्या बहिणीला तो साडी चोळी वगैरे घेऊन ओटी वगैरे भरतो आणि नटून थटून वेशभूषा करून तो वाजत गाजत लग्नाच्या घरी तो घेऊन येतो, त्याच्या बहिणीच्या सासरी घेऊन येतो तो. अशी प्रथा आहे. हा आनंदाचा सोहळा आहे, सगळ्यांनी एन्जॉय करायचा असतो. आमच्या कोळी बांधवांमध्ये विशेष करून हा सोहळा नेहमी असं तऱ्हेने साजरा केला जातो. सगळ्यांना हा सण आता बघायला भेटेलच आपल्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलच्या माध्यमातून. तर काका तुला काय वाटतंय, दोन शब्द सांग आपल्या पब्लिकसाठी. वरमाई जी आहे त्याचं महत्त्व खूप आहे, कारण वरमाई जी आहे ती बहीण जी असते तिला भाऊ वरमाई काढतो बहिणीला. आता हा जो भाऊ आहे तो निडीचा आहे, पण ही प्रथा चालू ठेवायची आहे म्हणून इथल्या इथून आम्ही आमच्या बहिणीला म्हणजे आमच्या वहिनीला तो भाऊ वरमाई म्हणून काढणार आहे. खूप सुंदर सोहळा आहे, सगळ्यांनी आवश्यक बघा आणि त्याचा आनंद घ्या. जय मल्हार. तर मंडळी आपल्याला हा सोहळा नक्कीच बघायला भेटेल, कारण या कारण आपल्या बहिणीचं लग्न आहे आणि जास्ती मोठा ब्लॉग बनवणार नाही, फार छोटा ब्लॉग बनवीन, कारण ही प्रथा आपल्याला दाखवायची आहे. कारण बरेच दिवसापासून ब्लॉग बनवलेला नाही आहे. तर आपण आता सुरुवात करणार आहोत. आता आपण जाणार तिथे जिथून वरमाई निघणार आहे. मुलीचे आजोबा भेटलेले आहेत. तुम्हाला कसं वाटते, तुम्ही तुमच्या नातीचं लग्न बघताय, ते पण ही छोटी नाती आहे, बरोबर? कसं वाटतं तुम्हाला? आता आनंद मानायचा, दुसरं काय काय. हा ना, आनंदच आनंद आहे, भरपूर आनंद आहे. आनंद भरपूर आहे, पण आता काय त्याचा पुढे बोलायचंच नाही. बरोबर बरोबर. पण त्याला आता ते दाबून ठेवलं पाहिजे, दुसरं काय करणार. बरोबर. आजोबांनी हसून इमोशनल केलेलं आहे. तर त्यांना जेवढा आनंद होतोय तेवढंच वाईट सुद्धा वाटतंय, कारण आपली नात आज दिल्या घरी जाणार आहे. तर खरंच भावनिक सण आहे, कारण माझ्या अंगावर सुद्धा काटा आलेला आहे ऐकून. कारण माझी सुद्धा एक ती बहीण आहे. एकदा तरी माझ्या घरी यायची, बरोबर. आठवड्यात एक दिवस तरी माझ्याकडे वस्तीला यायची, पण आता तिची आशा नाही. आता खरंच आजोबांनी खरंच भावनिक क्षण केलेला आहे, आनंदाच्या क्षणी, कारण हे तेवढं आनंदाचे क्षण आहेत. तेवढं आता नाही ना, तेवढी आशा पण नाही. आठवड्याचा एक तरी फेरी माझ्याकडे आहेच, एक वस्ती करणार. मग आठवड्यातून एकदा तरी ती त्यांच्या घरी जायची वस्ती करणार. एकतरी तेवढा वस्ती जिव्हाळा करणार. होता त्यांचा. जिव्हाळा होता. हे त्यांचे म्हणून मला आई म्हणजे जी माझी बहीण आहे त्यांच्या आईचे वडील आहेत हे. आणि तुमचं आता एज किती असेल? हा, 92 वर्षाचे आहेत आणि अजूनपर्यंत ठणठणीत चालतायत ते. याचा अर्थ ते पौष्टिक खाणं खातात नेहमी. ते रोहा येथील निडी त्यांचं गाव आहे, रोहामधील निडी त्यांचं गाव आहे. आणि खरंच तिकडचं वातावरण आणि त्यांचं खाणंपिणं हे बघितलं तर तुमच्या यांच्या वयोमानावरून समजेल, यांच्या परिस्थितीवरून समजेल की ते पौष्टिक खाणं खातात नेहमी. चला आपण आता आपला सोहळा बघूया. आजोबा चला. तर मंडळी क्षण चालू झालेला आहे, सोहळा चालू झालेला आहे. तर आपण लवकरच बघणार आहोत हा आनंदाचा क्षण. आपला भाऊ आहे, तर तुला कसं वाटतंय? एक नंबर, एक नंबर. तुमचं ड्रेसिंग बघून मी एकदम भारावून गेलेलो आहे. भाऊ आपला ड्रेसिंग बघून भाळून गेलेला आहे. आवाज माहिती नाही येईल की नाही, बँजू चालू आहे. आणि आज एकदम माहोल एकदम खतरनाक करून टाकणार स्टेज बोबडी. विषय संपला. मुलीचे भाऊजी आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटणार? एन्जॉय एन्जॉय, फुल टू एन्जॉय. फुल टू एन्जॉय म्हणतायत ते. खूप आनंदी आहेत.
वाट बघतोय. कसं वाटतंय तुला? तू बरं वाटत, तू आलास आहे बरं वाटलं. मी आलो हे तिला बरं वाटलं, कारण आपल्याला वेळ नसतो, सगळ्यांना माहिती आहे. बिझी माणूस आहेस ना तू एकदम. मग आज खूप आनंद झालेला आहे तू आल्यामुळे. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? अमेझिंग. अमेझिंग. येस, तुला भेटून पण. ओ माय गॉड, मला भेटून पण त्यांना अमेझिंग फील होत आहे. चालूय जवळ. हे नमस्कार मंडळी, आपली वर्मा इथे आलेली आहे बघा, आणि एकदम सुंदर दिसत आहे ती. काकी कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. छान वाटतंय. आणि आपल्या याच बहिणीचं आज हे सोहळा आहे, तुला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, सगळं भरून आलंय मन. एवढे जण आलेत माझ्या मानसुळ्याला. थँक्यू सो मच. आणि मामा, तुम्हाला कसं वाटतंय? मला तर खूप भारी वाटतं. दांड्याची परंपरा पहिल्यांदा अनुभवतोय. अरे वा वा, दांड्यातली परंपरा पहिल्यांदा अनुभवतोय मामा आपला. खूप छान वाटत. वसई दांड्यातली परंपरा आहे ती आपण चालवत आहोत पुढे. आगरी कोळ्यांची परंपरा आहे, तर खूप छान वाटते इथे येऊन. तर मंडळी, पाहताय तुम्ही आमचा कोळ्यांचा सण त्याचा साधलेला आहे इथे बघा. तिथून वरमाई निघालेली आहे आणि खूप धमाल येत आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर घरामध्ये लग्न आलेलं आहे. तर खूप मजा करणार आहोत. आता आपण आलो मांडवामध्ये, त्यामुळे तुम्हाला सगळा सण दाखवणार आहोत. कुठेही चॅनल स्किप करू नका. आम्ही तुम्हाला पूर्ण सण दाखवणार आहोत. हा सण तुम्ही पूर्ण बघा, हा सोहळा पूर्ण बघा. अगदी कोळ्यांचा सोहळा आहे हा. मामा मामा अयो मामा आहे, मुलीचा मामा आहे. किती मोजते बघूया आपण. हा, रेलवेतला पैसा ना. रेल का माल सब बाहर निकलने वाला है आज. ये देखो इधर आ गया, नोट का बंडल आ गया. 5,000 पासून सुरुवात आहे. नो 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 5,000 पासून सुरुवात आहे. 5,000 पुढे. अरे आत्मशा 5,000 पेटीएम करो. अंगणात होती तुळस, तुळशी पुढे लावला दिवा. अंगणात होती तुळस, तुळशी पुढे लावला दिवा.
शामरावांसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा. वा वा वा, लाखात एक नाव घेतलेलं आहे, लाखात एक. जायचंय तुला नाही जायचंय तुला परत बघ आता तर बोली तोच जोडीदार हवा आणि लगेच चाललीस. हिने डेंजर आहे हो, ही 5 नाही 10 घेईल. 15 आया आया. चल लवकर देऊ, लोक थांबली जेवायची. 15चे लोक पण जेवणार. ए बाबा चलो 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 अंदर चलो. हे काय मामाचं इथे कमी आहे तर तिकडून काय येतील? 15 ना आहे 15. नाही ते आहे ते 100 पण कशाला ठेवता? अरे मग देतो ना. ATM जवळच आहे. कुठे आहे? तू दे, कोण येते घेऊन जा जरा आण आपल्या काकांना. चला 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 चला. आमचा का आवाज कमी आहे काय काका? चला काका चला. काका पेटीएम स्कॅनर करतायत. चला 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 हे चला. हे पुन्हा आता वर्माचा तोंड लपवलेला आहे. चला पुढे पुढे. तोच नवरा पाहिजे मग आपल्याला. काका काकाला का नाव पिऊ? काका नाव घ्या. नाव घ्या नाव घ्या. आता नाव नायगाव मध्ये बांधला बंगला, त्याचं नाव स्वप्नपूर्ती. सरचं नाव घेतो सगळ्यांची इच्छापूर्ती. दिलं ना तोडीस तोड. हा पहिला पैसे मोजलेत ना मला पहिला मोजले. काय काका 100 आहेत. स्वप्नपूर्ती बंगल्याच्या गोष्टी करतात. 1000 रुपये नाही तो मग तो दुसरा बंडल निघाला चुकून. हा हाय बंडल काढलाय. मामानी 15 दिलेत. आता विचार करा तुम्हाला आपल्याला पोरगी घ्यायची आहे आपल्याला. चला तुम्हीच घ्या. लाजरांचा द्रा मुकडा चंद्रवाणी फुल लाग. कॅशियर किती आले? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. मंडळी अशा प्रकारे आपला व्लॉग वर्माचा व्लॉग समाप्त करत आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिद्धेश बोबडी यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला. तर धन्यवाद काका तुमचं, धन्यवाद काकी तुमचं. खूप छान प्रकारे अरेंजमेंट केलीत आणि तुलाही शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी. कॅमेरामॅन सुद्धा आम्हाला खूप छान भेटलेले आहेत इथे. हे बघा बघू ब्लॉगमध्ये घेता आलं तर. बाय बाय, टेक केअर.